वहिनी, अहो इथेच इथेच समोर होती त्या कामिनी बाईने उभारलेली कणात. अहो इथंच होती तर गेली कुठं? वहिनी, ते बघा काही गावकरी दिसतायत, त्यांना विचारूया. धोंडीबा, त्या बाईंची कणा तिथेच होती ना? होय, आम्ही पण तेच शोधत होतो, पण ही तर कणात बी नाही आणि त्या बाई पण नाहीत. सदाभाऊ, अहो तुम्ही आमच्या यांना बघितलं का? यांना शोधायला निघालो आम्ही. जनक बाबा आम्हाला कुठे बी नाही दिसलं, पण आम्हाला काळजी आहे त्या कामिनी बाईची. त्या जर भेटल्या नाहीत तर माझं काय खरं नाही गड्या, नाहीतर जीवच देईन बघ. ये खोटारड्या, अरे तुझ्या परीस माझा लय जीव होता त्यांच्यावरती. अरे ग बस, तुला माहित नाही. अरे माझी धन दौलत जीव प्राण समजा तेच आहे. तुला काय माहिती आहे? माझा होता जीव, तुम्ही इथं आलाय का? कामिनी माझी आहे, माझा अरे पण माझा अरे, जीव माझा जीव. वहिनी, चला घरी. इथे लोक वाटेल तसं बघायला लागलेत. कुणाला काही ताळतंत्रच राहिला नाहीये. तुम्हाला उगीच काय व्हायला नको. अहो पण आमच्या यांचा अजून बी कुठं पत्त्या नाही. कुठं असतील हे? यांना शोधायला तर पाहिजे. मी हवं तर पुन्हा येऊन त्यांना शोधतो, पण तुम्ही घरी चला. तुळजाला प्राप्त करण्यात तू महिषाची मदत करतेस. सुंभा, तू तुळजा इथं येऊ नये अशीच तर तुझी इच्छा आहे ना? असुर नरेशांनी तुळजेबरोबर विवाह करावा असं आम्हाला अजिबात वाटत नाही. मान्यच आहे आम्हाला, पण ते पदभ्रष्ट होतील अशा कोणत्याही संकटात आम्हाला त्यांना ढकलायचं नाही. कारण जर का तसं झालं तर दुसरा एखादा असुर येईल आणि त्यांना हरवून त्यांची जागा बळकावेल, आणि ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. आणि तरीही त्याचं चित्त भरकटेल अशा गोष्टींमध्ये तू त्याची मदत का करतेस? कारण दैत्यमाता, जर ते कोडं सोडवलं तर असुर नरेशांना अमर्याद अशी शक्ती मिळेल आणि त्यामुळे सगळ्यांचाच उत्कर्ष होईल. आणि ते कोडं सोडवण्यासाठी त्या गुप्त मंदिराशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही दुवा नाही. दैत्यमाता, आम्ही आपल्याला मनापासून एक विनंती करतो. यामध्ये जर का आम्हाला अपयश आलं तर आम्ही या सगळ्याचा नाद सोडून देऊ आणि असुर नरेशांनाही ते करायला लावू. तरीही आम्ही त्या गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा सांगण्याचा धोका पत्करणार नाही. कदापिही सांगणार नाही. ठीक आहे, असं असेल तर काही हरकत नाही. आम्ही आमच्या भावांनाच विचारू. आम्हाला डावलून तुमचे आदेश धुडकावून ही परस्पर कारवाया करतीये. असुर कुळातील आमच्या स्थानालाही आव्हान तर देत नाहीये ना? वहिनी, तुम्ही थांबा घरी. मी जाऊन जनक बाबांना शोधतो. अहो नको नको भाऊजी, तुम्ही तरी एवढ्या रात्री कुठं शोधणार त्यांना? अवा अवा, कुठं गेला होता? मला लई काळजी वाटत होती तुमची. हे चल लांब हो. लई काळजी वाटत होती म्हणे. तू कुठं उलटली होतीस ते सांग आधी. या कधीपासून वाट बघतोय तुझी. तू कुठं गेली होतीस अशा अवेळी? अहो बाबा, आम्ही तुम्हाला शोधायला बाहेर गेलो होतो. तुम्ही कुठे होतात? ए, कुठं होतो, काय केलं असलं काही विचारायचं नाही मला. आणि गंगाई, स्वागताची तयारी कर. गोडाधोडाचं जेवण करा, झाडलोट करा, रांगोळ्या काढा. आज आपल्या घराला कुणाचे पाय लागलेत माहितीये का? कोण आलाय बघा.
कामिनी बाई, आजपासून या इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे. सगळं कसं व्यवस्थित आणि आमच्या मनासारखं झालंय. तुम्ही निघा आणि बाहेर दासी थांबल्यात त्यांच्याबरोबर थांबा. निघा. ही कसली सिद्धता? काही आनंदोत्सव आहे? असुर नरेश, एवढ्या कालावधीनंतर आम्ही आमच्या बंधूंना भेटायला जाणार आहोत, तेव्हा रिकाम्या हाताने नाही जाणार. त्यामुळे एकूण 25 थाळ्या भेटवस्तू, घोडे, पालखी आणि थोडंफार सैन्य, एवढा सगळा लवाजमा घेऊन जाणार आहोत आम्ही. अखेर आपण आपल्या बंधूंचं सहाय्य घ्यायचं ठरवलं तर चांगलं केलं. आम्ही आपल्याला आधीच म्हणालो होतो, तिथी माता आपल्याला सहाय्य करणार नाहीत. त्या गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा त्या आपल्याला कदापि सांगणार नाही. आणि आम्ही आपल्याला आधी सांगितलं होतं की दैत्यमातांकडे जी माहिती आहे ती मिळवण्यासाठी आमच्याकडे एक मार्ग आहे. आम्ही समजलो नाही. असुर नरेश, आम्ही एवढी सगळी तयारी करत आहोत ते दैत्यमातांनी त्यांच्या दालनाच्या गवाक्षातून पाहावी म्हणून. जेव्हा त्यांची स्वतः या सगळ्यावर नजर पडेल तेव्हा त्या आमच्याकडे येतील आणि बंधूंना भेटण्यापासून अडवतील. आणि एवढंच नाही असुर नरेश, गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा सुद्धा सांगतील. हे काय चाललंय? या त्या माळरानावर ज्यांची कणात आली आहे त्याच बाई आहेत ना? तुम्ही यांना घरी का घेऊन आलात? तुला एकदा सांगून कळत नाही? आजपासून इथंच राहणार आहेत या. इथंच राहणार आहे म्हणजे काय बोलताय काय तुम्ही? आता अजून कुठल्या वेगळ्या भाषेत सांगू तुला? हे घर माझं, हे घर माझं, हे घर माझं. आजपासून इथं माझं राज्य. कामिनी आता ह्या घराची आहे मालकी. समजली 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 समजली. हा, आली आहे मोठी. मी बरी चालून घेईन असली थेर. हे माझं घर आहे. आत्ताच्या आता चालती हो या घरात. मालक, बघितलं ही बाई कशी बोलली मला ते? तुमचीच बायको आहे ना व? तुमचा जरा बी धाक नाही का तिच्यावर? होय हो मालक. मालक, अगं ये बाई. गंगाई, आवाज खाली. त्यांच्याशी वरच्या आवाजात बोलायचं नाही. त्या जे सांगतील ते गप ऐकायचं. हो, काय झालं काय तुम्हाला आज? तुम्ही असं का वागायला लागलात? या बाईनं तुमच्यावर काही जादू टोना तर केला नाही ना व? जास्त आगाऊपणा करू नकोस. आजपासून ह्या म्हणतील तेच होणार. असं कसं होणार? ह्या सटवीला तिथनं बाहेर काढते म्हणजे नसती कटकटच नको. चल आधी घराच्या बाहेर निघ. मला माझ्या घराच्या बाहेर निघ. नंदी महाराज, ही कामिनी नावाची बाई नाही, हा काम रिपू आहे. गावाच्या विशीवर हिचा तळ होता. आता ही घरात येऊन पोचली आहे. देवी,
स्वतः जनक बाबा तिला इथं घेऊन आले. हे बघून तर मला धक्काच बसला. कालपर्यंत ते तिच्या विरोधात होते आणि आज ते तिच्यासाठी गंगाई वहिनींशी भांडतायत. पण माझी आई कुणाचं ऐकून घेणार नाही. जशी माझी तुळजाई शक्तिशाली आहे ना, तशीच गंगाई पण आहे. ती कामिनीला धडा शिकवेल. हो हो, तोही विश्वास आहे तुम्हाला. ह्याच्या आधी माया घरात शिरली होती. तिनं मला त्रास दिला, पण काम आमच्या घरात माझ्या आई बाबांना त्रास द्यायला आली आहे. मी तिला आता सोडणार नाही. देवी थांबा. देवी अहो शांत व्हा. तुम्ही तुळजाईचा अंश आहात मान्य आहे, पण तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही त्यांची लहान मुलगी आहात. तुम्ही चिडला होतात. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुमच्या आईने तुम्हाला इथे बाहेर थांबवलं. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नये. तसं पण माझी आई कामिनीला ऐकणारच नाही. तिनं तिची काय अवस्था केली असेल बघा. असं अद्यापही वाटतं आपल्याला. केवळ वाटत नाही तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. असुर नरेश आपलं स्थान भक्कम व्हावं यासाठी आपण कोडं उलगडण्याचा प्रयत्न करत आहात. हेच आम्ही दैत्यमातांना सांगितलंय. आता आम्हाला सांगा, दैत्यमातांना कसली चिंता आहे? अर्थात असुर कुळाच्या उद्धाराची, उत्कर्षाची. तेच. आणि आपली हीच चिंता जर बाहेर कोणालाही माहीत झाली तर दुसरा कोणताही असुर येऊन आपलं सिंहासन बळकावे अशी भीती आहेच त्यांना. आणि हेच आम्ही दैत्यमातांना सांगितलंय. असुर नरेश, त्या गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणा आम्ही आमच्या बंधूंकडून घेऊ आणि त्यासाठी आम्ही मध्यरात्री इथून निघणार आहोत असा सगळा देखावा मी इथे निर्माण केलाय. मालक, तुमची पोरगी आहे ना? गावात लई चर्चा असते हिची. ज्याच्या त्याच्या तोंडी फक्त हिच नाव असतंय. चांगली आहे दिसायला. आता वयात आली की आमच्या कना तिची शोभा वाढवल. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करू कामिनीबाई. सध्या तुमची काही कामं असतील तर सांगा तिला, करल ती. जगदंबा, या काय सांगतात ते ऐकायचं. आई सारखी सेवा करायची यांची. मी नाही करणार बाबा. तुम्ही असे का वागताय? ती तुमच्याशी कसं वागते, घरात काय करते ते तुम्हाला कळत नाहीये का? जगदंबा, जास्त आगाऊपणा करू नकोस हा. सांगून ठेवतोय. जगदंबा, बाळा, तू ह्या समजात पडू नगस. हे इकडं. आई, अगं तू पण एवढं सगळं का सहन करतेस? तुला माझी शपथ आहे. ए, तू का थांबलीस ग? पाय पुसायचं बाकी आहेत अजून. नाही, कापड कशा पाय? तुझं लुगडं आहे ना? त्याचा काय उपयोग? पुसत्यानच. वा असुर सम्राज्ञी, तुमच्या कल्पनाशक्तीचं कौतुक करायला हवं. पालखी तयार आहे. सम्राज्ञी, आपल्या प्रस्थानाची घटिका समीप आली तरी सुद्धा दितिमाता आलेल्या दिसत नाहीत. आपली ही सगळी सिद्धता, सगळी योजना असफल झाली असं तर नाही ना? आम्ही प्रस्थान करेपर्यंत त्या येतीलच. त्यामुळे आमची योजना आणि सिद्धता नक्कीच वाया जाणार नाही. आम्हाला हे पाहायला आवडेल. हो. थांबा. कुणी कुठेही जाणार नाहीये. तुम्हाला गुप्त मंदिराचा ठाव ठिकाणाच हवाय ना?
आम्ही सांगायला तयार, सांगायला तयार, सांगायला तयार, सांगायला तयार, सांगायला तयार. आता हे झालं का माझ्यासाठी आणि आमच्या समद्या कनातीतल्या लोकांसाठी छान चमचमीत आणि रुचकर जेवण बनवू. नाही म्हणलं समधी इथं जेवा येणार आहे. समजलं? गंगाई बघितलं ती बाई कशी बोलली मला ते. गंगाई आवाज खाली. त्यांच्याशी वरच्या आवाजात बोलायचं नाही. त्या जे सांगतील ते गप ऐकायचं. हे घे, ही पण घास आता तरशी. अहो पण ही हातात समधी घासून ठेवली होती, परत कशा पाय आणली? असं वय. अर अगं चुकून तेल सांडलं. हे घास आता आहे आणि हा चांगली नीट स्वच्छ घास बरं का. काय ना की आमच्या कामिनीबाईंना आवडत नाही असं खरकट बिरकट राहिलेलं. कामिनीबाई तुम्हाला काही लागलं नाही ना? डोक्यात पडले तुमची बायको. तिने जीव घेतला असता माझा. तुमच्या डोळ्या देखत ती माझ्या अंगावर धावून आली. माझा गळा धरला तिनं. अहो ती तसलीच आहे हो. तुम्ही लक्ष देऊ नका बरं तिच्याकडे. हो असं काय बोलताय तुम्ही? आज झालंय काय तुम्हाला? आधी त्या बाईला बाहेर काढा बघू. लेकीसमोर काही गोंधळ नको म्हणून मी तिला बाहेर ठेवून आली आहे. वचनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवा. अहो तुम्ही देवीची एवढी भक्ती करता, तिचे गोडवे गाता, गावातल्या बायकांचा मान ठेवता, त्यांचा आदर करता आणि आज हे कोण कुठली बाईला घेऊन आलात? अहो तुम्ही गबास. आवाज बंद. हे माझं घर आहे. इथं कोण येणार कोण जाणार हे मी ठरवणार. कामिनी बाई आता इथंच राहणार आहेत आणि तुला त्यांची सेवा करावी लागणार आहे. जमत असेल तर बघ, असेल तर बघ. नाहीतर चालायला लागितून, चालायला लागितून, चालायला लागितून, चालायला लागितून, चालायला लागितून, चालायला लागितून. म्या घराच्या बाहेर जाऊ. अहो लग्नाची बायको आहे मी तुमची. देवाच्या साक्षीने लगीन झालंय आपलं. म्या कुठे बी जायची नाही आणि हिला बी घरात राहू द्यायची नाही. बघते कशी ठेवता ते. तू ऐकणार नाही का माझं? थांब, धावतोच तुला. मी जीवच देतो, मरूनच जातो म्हणजे समधी कटकट संपल. मग हे घर डोसक्यावर घेऊन बस तू. हो हे काय करताय? थांब, पुढे यायचं काम नाही. आता मी फक्त बोलणार नाही, करूनच धावणार आहे. कामिनी बाईंना हित त्रास होणार असेल तर मला या जगात राहायचंच नाही. आता तू त्यांचं ऐकशील का म्या जीव देऊ ठरव तूच. असं नका करू. हे काय करताय? आधी बोल. कामिनी बाई सांगतायत ते समजा ऐकशील, त्यांची सेवा करशील, नाही तर जीवच देतो. शपथ घे.
त्यांची सेवा करशील, ऐकशील. वय मी शपथ घेते मी कामिनी बाईची सेवा करीन. त्यांना आपल्या घरात कसली मी कमी पडू देणार नाही. ते सांगतील ते समजा ऐकेल मी शपथ घेते. आई तू असं का वागतेस आज? ह्यांचं असं वागणं का सहन करतेस? त्यांना काही बोलत का नाहीयेस? मागाशी पण त्या कामिनी बाईचे पाय शेकत होतीस. मला शपथ घातलीस की काही बोलू नकोस. असं का वागतेस तू? सांग ना. कामिनीबाईंना हित त्रास होणार असेल तर मला या जगात व्हायचंच नाही. आता तू त्यांचं ऐकशील का म्या जीव देऊ? शपथ घे.